Hello students, welcome to the series Chronicles of Triumph. आज का Chronicles of Triumph वैसे तो सारे ही मेरे बहुत दिल के करीब है, लेकिन इस बच्ची का स्ट्रगल, इस बच्ची के हेल्थ इश्यूज मैंने अपनी आंखों से देखे हैं। बहुत करीब से मैं इस बच्ची को जानती हूं। अक्षदा के बारे में अगर मैं बताना चाहूं तो आई स्टिल रिमेंबर इंटरव्यू था अक्षदा का, और इंटरव्यू के ऑलमोस्ट अ वीक बिफोर शी वाज इन हॉस्पिटल विद अ सलाइन। अक्षदा आज पढ़ाई नहीं कर रही है क्योंकि मैम मेरी तबीयत ठीक नहीं है, और ये अक्षदा की सच में ऐसी हालत थी कि वो बच्ची पढ़ ही नहीं सकती थी क्योंकि शी हैड अ सीवियर बैक एक। तो आप बिलीव नहीं करोगे, वो लेट के रीडिंग करती थी, वो ज्यादा देर बैठ नहीं सकती थी लाइब्रेरी में। यानी बच्ची के हेल्थ इश्यूज मैंने बहुत नजदीक से देखे हैं, बट फिर भी अक्षदा ने हिम्मत नहीं हारी। अक्षदा की कहानी अगर मैं शुरू करने जाऊं तो अक्षदा बेसिकली पीएस कॉलेज से इंजीनियरिंग कंप्लीट किया है अपना, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में, और अक्षदा के डैडी उसी कॉलेज में प्यून है। अक्षदा से जब मैंने पूछा कि तुम कैसा फील करती थी, तो कहती थी कि मैम मैं अपने डैडी के ऊपर प्राउड फील करती थी, क्योंकि मेरे डैड इतना मेहनत करके आज हमको यहां खड़े किए हैं, इससे बड़ा प्राउड की चीज मेरे लिए कुछ नहीं है। ये चीज उन बच्चों के लिए सबसे बड़ी सीख है, जिनके बच्चे अगर स्कूल कॉलेज में भी आ जाएं तो बच्चे भागते हैं, क्यों आई आप कॉलेज में, मम्मी को कहते हैं क्यों आई आप स्कूल में, हम हमारा कर लेंगे ना। उनके लिए बहुत बड़ी सीख है कि अक्षदा प्राउड फील करती थी उस कॉलेज में पढ़ने के लिए जहां उनके डैडी प्यून है। बहुत बड़ी गर्व की बात है ये अक्षदा, हमारे लिए भी ये जानकर कि तुम हमारी स्टूडेंट हो। अक्षदा के ड्रेसेस के बारे में बताऊं तो अक्षदा के ड्रेसेस ना नॉर्मल होते थे, क्योंकि जनरली इंटरव्यू को जाने से पहले बच्चे मुझे फोटोज खींच के भेजते थे ना कि मैम हम ये कपड़े पहन के जाए क्या इंटरव्यू के लिए, कॉम्बिनेशन हमारे ऊपर जाएगा क्या। अक्षदा के जो कपड़े होते थे वो 250-200 रुपए का वो टॉप खरीदती थी, बट वो टॉप 200-250 का नहीं 2000 का लगता था, क्योंकि उसका कॉन्फिडेंस उनके कपड़ों को चमका देता था। तो कहते हैं ना बच्चा कि तुम क्या पहन रहे हो, इससे ज्यादा इंपॉर्टेंट तुम क्या फील कर रहे हो अपने बारे में, वो होता है। और वही अक्षदा ने इंटरव्यू में कर दिखाया। अक्षदा की मम्मी को सब लोग कहते थे, अरे आपकी बेटी कितनी पतली हो रही है, इसकी शादी करवाना है, इसको अभी पढ़ाई वढ़ाई मत करने दो। तो अक्षदा की मम्मी का ये मराठी स्टेटमेंट है, हाडाला मांस केव्हा पण चढेल, आता मेहनत करायचा वेळ आहे, तिला करू द्या। अक्षदा की मम्मी का स्ट्रगल, अक्षदा की मम्मी की मेहनत
किस तरीके से रंग लाई और कैसी एक माँ ने कितनी हिम्मत से अपनी बच्ची को वो करने को प्रोत्साहित किया जो वो आज कर रही है। उनकी मम्मी का टारगेट है, बेसिकली अक्षदा की मम्मी एमए इंग्लिश है, उन्होंने काफी पढ़ाई की और वो जॉब नहीं कर सकी। तो अक्षदा की मम्मी का ये हमेशा से रहा कि जो मैं जिंदगी में हासिल ना कर सकी वो मेरी बेटी ने करना चाहिए, और वो अक्षदा ने कर दिखाया। अक्षदा के फ्रेंड से जब मैंने बात की अक्षदा के बारे में, तो सबका ये कहना है कि मैम अक्षदा ने ना कभी सिचुएशंस को ब्लेम नहीं किया, उसने जैसे हालात हैं उन हालात को एक्सेप्ट किया और अपने अंदर परिवर्तन लाके हालात को बदला। अक्षदा ने क्या किया, सिचुएशंस को ब्लेम नहीं किया, हालात को बदलना भी नहीं चाहा, अपने अंदर परिवर्तन लाके हालात ऑटोमेटिकली बदल गए। पास्ट के बारे में कभी ज्यादा सोचती ही नहीं थी, पास्ट हो गया चला गया मैम, आगे बढ़ना है, और वो आगे निकलती गई। अक्षदा के इतने इश्यूज थे कि अक्षदा को कभी भी वो ट्रैवलिंग करती थी तो उसको वॉमिटिंग्स होते थे, मोशन सिकनेस का प्रॉब्लम था अक्षदा को, फिर भी वो ट्रैवल करके जाकर एग्जाम लिखती रही। अक्षदा को पैसे बचाना, क्योंकि माँ बाप का पैसा इतना मेहनत का होता है, पैसे बचाना, इसलिए अक्षदा कभी भी जीके के नोट्स का या कोई नोट्स का प्रिंट आउट नहीं निकालती थी। उसको लगता था वही 50-60 रुपए मुझे कहीं इंपॉर्टेंट जगह काम आएंगे। तो ये बच्ची पूरा अपना स्टडी मटेरियल फोन पे ही पढ़ती रही है। सोशल मीडिया पे नहीं रहना, ये मैं हमेशा पहले लेक्चर में, दूसरे तीसरे लेक्चर में इंग्लिश के अनाउंस करती हूँ, और आज तक अक्षदा व्हाट्सएप पे नहीं है। She's just on Telegram channel because she wanted to achieve something in life which she has actually done and proven. अक्षदा एक ZP स्कूल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन के स्कूल से आई हुई लड़की है। बहुत सारे बच्चों के सवाल होते हैं, मैम कि मैं ZP स्कूल से हूँ, मैं म्युनिसिपल कॉर्पोरेशन के स्कूल से हूँ, क्या मेरा बैंकिंग में कुछ होगा? जब ये लड़की कर सकती है तो आप क्यों नहीं? फाइनली अक्षदा की सबसे बड़ी जीत ये नहीं थी कि वो एक IBPS PO ऑफिसर बन गई है। अक्षदा की सबसे बड़ी जीत थी जब उसने अपनी माँ बाप की आंखों में वो खुशी के आंसू देखे, तो उसको लगा कि यार ये जो मैंने 8 मेंस दिए हैं और जिसका रिजल्ट नहीं आया, 90 मेंस का जब रिजल्ट आया, तब अक्षदा को लगा कि वो 8 मेंस की मेहनत, मेरी हार, मेरे माँ बाप की जीत की खुशी के आंसुओं के सामने कुछ भी नहीं है। यानी बेसिकली उसको उसका स्ट्रगल बहुत छोटी सी कीमत लगी अपने माँ बाप की खुशी के आगे। अगर हर बच्चा अपने पेरेंट्स की खुशी के लिए, कुछ हासिल करने के लिए अपनी मेहनत को वो डायरेक्शन दे दे, तो उसको लगेगा कि उनकी खुशी के लिए ये मेहनत कुछ भी नहीं है। एंड अक्षदा ने कर दिखाया। So we are lucky to have Akshada with us in the studio today. So I welcome Akshada on behalf of SSA. अक्षदा, सबसे पहला क्वेश्चन, आप प्लीज अपने आप को इंट्रोड्यूस करें बच्चा। माझं नाव अक्षदा संजय नन्नावरे आहे। मी 2017ची जुलैमध्ये पास आउट आहे। माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केली मी PS इंजिनिअरिंग कॉलेज इथनं, आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये मी बॅच जॉईन केली होती। माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील, भाऊ आणि आजी, अंकल आणि आंटी, आणि एक त्यांचा लहान मुलगा असतो। वडील माझे PS इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पिऊन म्हणून आहेत जॉबला, आणि आई हाऊसवाईफ आहे, आणि लहान भावाचं देखील सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट झालंय आणि आता तो MPSC ची तयारी करतोय। बाप रे, सुनने के बाद लगता है कि काफी काफी एजुकेशनल, मतलब आपके डैडी PS कॉलेज में जॉब करते हैं Yes, और ma'am. आपने वहीं पे से इंजीनियरिंग Yes, आपके भाई ma'am. ने भी निकाली है। यस मैम, दोनों ने भी। बहुत बड़ा अचीवमेंट है, बहुत प्राउड मोमेंट है आपके पेरेंट्स के लिए अक्षदा। अक्षदा बच्चा, मेरा नेक्स्ट क्वेश्चन आपके लिए है कि आपने SSA कब और क्यों ज्वाइन किया था? मॅम ॲक्च्युअलमध्ये माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मला माझ्या फील्डच्या रिलेटेडच जॉब करायचा होता, बट एक माझी ट्युशनची ताई, 6वी पासून मी जिथे ट्युशनला जायचे, म्हणजे आमचं खूप फॅमिली असं बॅकग्राऊंड आहे त्या ताईंसोबत, तर ताईंनी सजेस्ट केलं आणि त्या शुभम सरांना ओळखत होत्या, तर ताई मला बोलल्या की तू बँकिंग ट्राय कर, म्हणजे बँकिंगमध्ये तुला लवकर जॉब लागेल आणि घरचं फायनान्शियल देखील तू सपोर्ट करू शकते, आणि नंतर तुला जे करायचंय तू ते करू शकते। सो मग मी बँकिंगकडे वळले, आणि मी ऑगस्ट 2017 साली मी बँकिंग लगेच जॉईन केलं, रिझल्ट लागल्या, आणि डिसेंबरमध्ये माझी बॅच कंप्लीट झाली। प्राइवेट सेक्टर था या आप कोई और भी कॉम्पिटिटिव एग्जाम्स की तैयारी कर रही थी? मॅम ॲक्च्युअलमध्ये मला MPSC आणि UPSC कडे जायचं होतं, बट असं होती सिच्युएशन की पुणे आणि मुंबई मी अफोर्ड नव्हते करू शकत की बाहेर राहणं, खाणं पिणं, कारण मला माझ्या वडिलांचा जॉब माहिती होता काय, भाऊचे पण त्याचंही शिक्षण चालू होतं, त्याच्यामुळे मी म्हटलं की मी एकदा सेटल, मला एक प्लॅटफॉर्म भेटला तर मग मी पुढे ट्राय करेन ते, त्यासाठी मग मी बँकिंग चूज केलं।
गुड, यानी बेसिकली आप एमपीएससी यूपीएससी करना चाहती थी। येस तो मॅम. आपने एक्चुअल बैंकिंग की पढ़ाई कब से शुरू की बेटा? मॅम बॅच कंप्लीट झाल्यानंतर मी 2018 ला बँकिंग स्टार्ट केलं ॲक्च्युअल स्टडी. 2018 में? येस मॅम. अच्छा, एक चीज और बताए कि आपने 2018, 19, 20 3 साल डाले बैंकिंग में? नाही मॅम, ॲक्च्युअलमध्ये माझे 3 वर्ष नाही गेले बँकिंगमध्ये. 2018च्या लास्ट ऑक्टोबरपर्यंत मी बँकिंग केलं आणि त्यावेळेस माझा एकही रिझल्ट येत नव्हता. मी सगळे प्री द्यायचे, बट खूप थोड्या मार्क्सनी यायचं, म्हणजे एकही प्री माझी म्हणजे क्रॅकच होत नव्हती. त्यानंतर मग माझी ऑक्टोबरमध्ये IBPS PO ही माझी फर्स्ट प्री होती, जी मी पास केली आहे. आणि तेव्हाच माझा एक असिस्टंट लोको पायलट रेल्वेजचा पण मी फॉर्म फिलअप केलेला होता. तर माझी त्याचीही प्री त्या दोन्ही सोबतच निघल्या. ओके, तो बेसिकली 2018 में एक ही एग्जाम निघली आपली, Yes, ma'am. वो भी IBPS PO, Yes, ma'am. कोणतेच प्री नाही निघाल्या. नाही. आणि त्याच्यानंतर रेल्वे झाल्यानंतर काय केलं मग तुम्ही? मॅम, रेल्वेज झाल्यानंतर माझी IBPS POच्या वेळेस मेन्स एकतर 20 दिवसावर होती, तेव्हा मध्ये दिवाळी देखील आली आणि मला आयडियाच नव्हती की मेन्सला करायचं काय असतं. तर माझा पूर्ण 20 दिवसाचा शेड्यूल असा होता की मी फक्त जीकेच करत होते आणि बाकीचं क्वांट, रिझनिंग असं काहीच जमलं नाही मला. तर मग त्या मेन्सच्या नंतर मी माझी असिस्टंट लोको पायलटची मेन्स होती. सो मग मी रेल्वेजकडे पूर्ण माझा फोकस वळवला. तर मग मी रेल्वेजचाच वर्षभर माझ्या तिन्ही स्टेज त्या क्रॅक केल्या आणि तेवढा 18 to 19 जुलै 19 पर्यंत माझं रेल्वेजच चालू होतं. रेल्वेज का रिझल्ट क्या आया बच्चा? मॅम, रिझल्ट माझा असा होता की माझा मेन्स देखील, म्हणजे सगळ्यात माझा एक मोटिवेटिंग मोमेंट म्हणशान तर हा, की माझा रेल्वेजची मेन्स क्लिअर झाली. म्हणजे मी खूप जास्त खुश होते की रेल्वेजची मेन्स कंप्लीट झाली. आता फक्त एकच स्टेज बाकी. तर मी बँकिंगचा विचार पूर्ण सोडून दिलेला होता डोक्यातनं, की नाही आता आपल्याला बँकिंग नाही करायचं, आपल्या रेल्वेजचाच फोकस करायचा. मग त्यानंतर एक सायकोमेट्रिक टेस्ट होती रेल्वेजची, तीही माझी क्रॅक झाली. 4 जूनला रिझल्ट होता सायकोमेट्रिकचा, ऑल स्टेजेसचा रेल्वेजचा. त्याही सगळ्या क्लिअर झाल्या, तर खूप खुश होते. आणि 5 जूनला लगेच LIC AOची मेन्स होते, LIC AOचा प्रीचा रिझल्ट लागला. ते दोन्ही पण रिझल्ट आले, तर खूप जास्त खुश होतो. आणि मग नंतर एक 7 जूनला एक लिस्ट पडली रेल्वेजची, ज्यामध्ये माझा DV साठी माझं नावच नव्हतं त्यामध्ये. तर मग त्यानंतर पुन्हा मग माझ्याकडे असं होतं की 20 दिवसावर LIC AOची मेन्स आली आणि मग माझ्याकडे रडायसाठी टाइमच नव्हता की मी रेल्वेजचं माझं एवढं सगळं ट्राय करून तिन्ही स्टेजेस क्रॅक करून देखील जर DV साठी तुझं नावच नाही आलंय, तर मग मी ते रेल्वेज एकदम स्किपच करून टाकला आणि मग LIC AO वर पूर्ण फोकस केला. दिस इज रियली अनफॉर्चुनेट कि आपने 3 रेलवेज के राउंड क्लियर करने के बाद भी आपका Yes, ma'am. डॉक्यूमेंट वेरिफिकेशन में नाम नहीं था। येस मॅम. तो और आपको उसका अफसोस मनाने के लिए भी टाइम नहीं नाही था। मॅम. So that was really you can say very painful thing। बच्चा फिर एनीवेज आपने LIC AO का मेंस जुलाई 2019 में लिखा। येस मॅम. बेटा उसके बाद फिर कैसी रही आपकी जर्नी बैंकिंग? मैम, LIC AO का मेंस 2019 में होने के बाद माझं असं झालं की LIC AOच्या मेन्सला माझा सेक्शनल निघलाच नाही इन्शुरन्सचा. मग मला एक थोडं आयडिया होती की आता माझा 1 वर्ष तर म्हणजे जवळजवळ 8 ते 9 महिने माझं पूर्ण रेल्वेजमध्ये झालं होतं. तर माझा पूर्ण स्टडी बँकिंगचा सगळा स्टॉप होता. तर मग मी पुन्हा स्टार्ट केला आणि मग इन्शुरन्स पुन्हा हातात घेतला. मग त्यानंतर LIC ADOची मेन्स होती आणि LIC असिस्टंटची पण होती. LIC ADOच्या मेन्सला देखील तेच झालं सेम की इन्शुरन्सचा सेक्शनलच नाही निघला. ओव्हरऑल निघला पण इन्शुरन्सचा सेक्शनलच नाही निघला. मग त्यानंतर LIC असिस्टंटच्या मेन्सला माझा 96 स्कोर येऊन पण माझं सिलेक्शन नाही झालं, कारण मी औरंगाबाद झोन टाकला होता की जस्ट बिकॉज ऑफ की मी ट्रॅव्हलिंग नव्हते करू शकत मुंबईला, म्हणून मी औरंगाबाद झोन टाकलं होतं. त्यानंतरच्या माझ्या जवळजवळ बँकिंगच्या 8 मेन्स होत्या, तरी 8 मेन्समध्ये देखील मी एकदाही क्वालिफाय नाही झाले आणि माझी ही 9वी मेन्स होती, जी मी IBPS PO झाले. अक्षदा, आपने कितने मेंस लिखे ओवरऑल जब से आपने पढ़ाई शुरू की बैंकिंग की? एक रफ बताए बच्चा कि 8 कितने मेंस? 8 मेंस। यस मैम. 8। आपके रिजल्ट्स कितने आए बच्चा? मैम, रिजल्ट मेरा IBPS PO का फाइनल आया और लास्ट ईयर का RRB PO का इंटरव्यू तक हो गया था. इंटरव्यूज में नहीं हुआ? नहीं मैम. लास्ट ईयर RRB PO के इंटरव्यू तक जाने वाली अक्षदा ने इस साल IBPS PO का इंटरव्यू क्वालिफाई कर यस लिया है। मैम. ओके बच्चा, आप जीके की पढ़ाई कैसे करती थी? मॅम, जीके का म्हणजे जीके साठी ना मी एक आतापर्यंतच्या 8 मेन्स मधनं एवढं तर शिकले होते की मी ज्या मिस्टेक मी बार करत होते त्या मला ह्या वेळेसच्या
करायचाच नव्हता. कारण मी लास्ट इयरचा जो RRB POचा इंटरव्ह्यूपर्यंत गेले होते, तर माझा ह्या वर्षीचा RRB POची प्री देखील नाही निघली. तो म्हणजे मोमेंट असा होता, की मी म्हटलं यार मी इंटरव्ह्यूपर्यंत जाते आणि माझा ह्या वर्षीचा RRB POचा प्री देखील मी क्वालिफाय नाही करू शकले. खूप तुटले होते, खूप रडले, खूप सगळं झालं. पण म्हटलं नाही, आपला RRB असिस्टंट निघलेला आहे आणि IBPS PO तर नंतर निघूनच आला त्याचा प्री. त्याच्यामुळे ह्या वर्षीचा म्हणजे IBPS POच्या मेन्सच्या वेळेस असं ठरवलं होतं, की लास्टच्या जेवढ्या मिस्टेक झाल्या त्या अजिबात नाही करायच्या. तर मी GKसाठी जे सोर्सेस मी पहिले वापरत होते, जसं की अड्डा, ग्रेडअप, मी ते सगळंच बंद केलं. मी क्लाउड अफेअर्स घेतला हातामध्ये आणि क्लाउड अफेअर्सच्या प्रॅक्टिस मॉकच्या क्विजेस आणि अड्डाच्या क्विज 10 दिवस आधी मेन्सच्या आणि ग्रेडअपच्या क्विज असं माझं GKसाठी होतं. ओके, अक्षता आप ग्रुप स्टडी करती थी? नाही मॅम, मी ग्रुप स्टडी फॉलो नाही केलं. म्हणजे बँकिंगचं स्टार्टिंगला मी 2 महिने रेग्युलर रीडिंगला यायचे, बट माझं खूप बॅक पेन वाढलं. 2 महिन्यानंतर मग मला पुन्हा हेगडेवारमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागली. त्याच्यामुळे मग मी ग्रुप स्टडी अवॉइडच केला. मी खूपच असं मध्ये मॅमला भेटायचं असेल किंवा सरांना भेटायचं असेल तरच येत होते रीडिंगला. ओके, बच्चा आपके हेल्थ इश्यूज थोड़े बताएंगे, आपको क्या-क्या प्रॉब्लम्स रही पूरे 2018 से 2020 में? येस मॅम, म्हणजे मी कंटिन्यू रीडिंगला नव्हते बसू शकत कारण मला खूप बॅक पेन व्हायचं. त्याच्यामुळं मग मला घरची सवय होती स्टडीची, तर मग मी घरीच प्रेफर करायचे आणि मला एक सायनसचा त्रास असल्यामुळं मला थोडंसं ढगाळ वातावरण असलं की 2-3 दिवस माझे पूर्ण त्याच्यामध्ये म्हणजे एका वीकमध्ये मी असं 3 ते 4 दिवस किंवा 5 दिवस असं रेग्युलर स्टडी करू शकत होते. बट 2 दिवस माझे असे वेस्ट जायचे हेल्थ इश्यूमुळे. यानी हेल्थ इशू को आपने लिटरली इसको पछाड़ मार के ये यस रिजल्ट मैम. को हासिल किया है अक्षता, दैट्स सच अ येस प्राउड मॅम. थिंग। एंड बीइंग अ जॉइंट फैमिली आपको घर के भी काम करने होते थे? हां मॅम, आईला गॅप असल्यामुळे वरचं काम असायचं. आई स्वयंपाक वगैरे उभं राहून करून घ्यायची. बट भांडेकाम वगैरे, झाडू वगैरे म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी करून घ्यायचे मी. त्याच्यामुळे माझं कॉन्टचं सरांचं जे लाईव्ह सेक्शन असायचं ते अटेंड नव्हतं व्हायचं टेलिग्रामचं. कारण 10 ते 12 वाजेपर्यंत माझे घराचेच कामं आवरायचे. मग मी दुपारून 1 वाजता स्टडीला बसायचे. तर मग मी सरांचे जे लाईव्ह सेशन असायचं ते नंतर मी सॉल्व्ह करून घ्यायचे. ओके, बच्चा आप इंग्लिश की पढ़ाई कैसे करती थी? मॅम, इंग्लिशसाठी तर बस तुम्हालाच फॉलो केलं होतं. कारण तुम्ही सांगायचे रीडिंग कर, रीडिंग कर, रीडिंग कर. मी तेवढं करायचे 8 मेन्ससाठी. बट आता IBPS POच्या वेळेस तुम्हाला मी कॉन्टॅक्ट केला होता, तर तुम्ही बोलला की एनालिसिस कर अक्षदा. म्हणजे मी मागच्या 8 मेन्सला एनालिसिस बिलकुल नाही, कारण मला खूप जीवावर यायचं एनालिसिसला. मी ओव्हर करायचे की हा नाही क्वेश्चन केला. जे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे त्याचं एनालिसिस नव्हते करत. जे स्किप केलेले त्यांचंच करायचे. बट ह्या वर्षीच्या म्हणजे IBPS POच्या मेन्सला मी एनालिसिसमध्ये मी मॉक नाही दिले जास्त, बट मी एनालिसिसला 4 ते 5 तास द्यायचे रोज डेली. बच्चा आप मैथ्स एलआर के लिए कुछ स्पेशल किया आपने अलग से? मॅथ्स LR साठी तर शुभम सरांचं लेक्चर्स आणि टेलिग्रामचे लाईव्ह सेशन्स असायचे, तर माझं त्या वेळात नव्हतं जमत. कारण मी एकही आन्सर्स असं पोस्टच नव्हतं केलं टेलिग्रामवर. रिझनिंगचं तरी करायचे, बट कॉन्टचं नव्हते करत. आणि मी नंतर ते सॉल्व्ह करायचे. सरांचे व्हिडिओज लेक्चर्स असायचे ते फॉलो करायचे आणि एनालिसिस. दॅट्स इट. बच्चा आपकी लाइफ का सबसे डिप्रेसिंग मोमेंट कौन सा था? ऐसा लग रहा था यार बस अब दिस इज द एंड ऑफ माय करियर, माय प्रोफेशन, माय स्ट्राइव, माय स्ट्रगल, कौन सा लगा? मॅम, RRB PO कडनं खूप होप्स होत्या. कारण असिस्टंट लोको पायलटचं माझे तिन्ही पण स्टेजेस होऊन माझं नव्हतं आलेलं. आणि त्यानंतर मग मला RRB POसाठी चान्स भेटला. मी त्याची प्री क्वालिफाय केली, मेन्स केली आणि इंटरव्ह्यूला गेले. तर मला एक कुठेतरी होतं की नाही बस आता 1 जानेवारी 2020 म्हटलं तर आहे आता अक्षदा RRB PO होईल. बट तेव्हा नाही आला तर म्हणजे ते न्यू इयर खूपच जास्त तो एक दिवस मी विसरूच शकत नाहीये. तो 1 जनवरी आपको जब आरआरबी येस PO मॅम. का रिजल्ट नहीं लगा तो आपको काफी डिप्रेसिंग मोमेंट था। येस मॅम, 2020. और आपका IBPS PO का रिजल्ट कब आया? IBPS PO का रिझल्ट 1 एप्रिलला आलेला आहे माझा. आणि तो जास्त 1 म्हणजे अप्रैल 2021 21. तो यानी Yes, 21 ma'am. has been a lucky year for you। येस मॅम. ओके बच्चा, द मोस्ट मोटिवेटिंग मोमेंट तुम्हारी जिंदगी में सबसे अच्छा तुमको कब लगा कि यार ये बहुत बड़ा बूस्ट है, ये बहुत बड़ा मोटिवेशन है मेरे लिए? मॅम, एक असिस्टंट लोको पायलटची जी मेन्स होती ना, तर माझी ती मेन्स होती जळगावला. आणि जळगावला मेन्स असल्यामुळे एकतर IBPS POची पण मेन्स होती तेव्हाच. आणि त्या मेन्समुळं मला तिकडे अभ्यासच करायला टाईम नव्हता भेटला. बट तरीही मी कसं तरी ओढून-ताढून त्या मेन्सपर्यंत गेले. आणि त्या मेन्सच्या वेळेस मी रात्री 2:30 वाजता जळगावच्या स्टेशनला पोहोचले, मी आणि माझे वडील. तर वेटिंग रूममध्ये मी 5 ते 6 वाजेपर्यंत झोपली आणि तिथनं मी पेपर द्यायला गेले. आणि त्या मेन्सचा रिझल्ट जेव्हा आला ना, तेव्हा मग कुठेतरी वाटलं की हे आहे. कारण त्या फॉर्मला अप्लाय करणारे खूप करोडो जण होते. आय थिंक
2.5 करोड ऍप्लिकेशन्स होते त्या फॉर्मला. तर मग तेव्हा वाटलं की नाही, करोडो मुलांमधनं आपण थोडंफार काहीतरी करू शकतोय, आपण मेन्स पर्यंत जाऊ शकतोय, नंतर सायकोमेट्रिक जाऊ शकतोय, तर आपण डेफिनेटली काहीतरी करू शकतो. सो मग मी त्यानंतर मागे बघितलंच नाही की नाही आता गिव्ह अप करायचंच नाही. बेटे आज जिस जगह पे आप हो, आपको बेसिकली आईबीपीएस पीओ में कहाँ मिली है ज्वाइनिंग, कौन सा बैंक? मैम यूको बैंक मिला है मुझे और मुंबई जोन मिला है. वेरी सो आपका डॉक्यूमेंट वेरिफिकेशन प्रोसेस? यस मैम, डॉक्यूमेंट वेरिफिकेशन और ज्वाइनिंग एक ही दिन है मेरी, 26 जुलाई को, अभी दिस मंडे मंथ को. इज लकी फॉर यू. यस मैम. बच्चा एनी एडवाइस फॉर द एस्पिरेंट्स, आपकी तरफ से आप कुछ एडवाइस देना चाहोगे एस्पिरेंट्स को? हो मॅम, बेसिकली मॅम आणि सर जे सांगतात ते तुम्ही ते फॉलोच केलं पाहिजे, कारण त्यामध्ये असं असतं की तुम्ही ना तुमचे थोडेफार ट्रिक्स लावतात ते ठीक आहेत, बट तुम्ही काय करत जा की जे सर आणि मॅम आहेत जे सांगतात ना, तुम्ही थोडंसं एक्स्ट्राच करण्याचा प्रयत्न करा. जसं की मॅमने मला सांगितलं होतं की तू ॲनालिसिस कर, तर मी मेन्सच्या ॲनालिसिससाठी खूप जास्त टाइम दिला. दरवेळेस सर सांगत असतात की तुम्ही ॲनालिसिस करा, बट मी ते अप्लाय करायला खूप थोडासा उशीर केला. त्याच्यामुळे मला थोडासा रिझल्टसाठी थोडा वेट करावा लागला. तर तुम्ही डेफिनेटली तुम्ही जे आहेत सर सांगताय तुम्ही ते फॉलो करा आणि गिव्ह अप नका करू. लोक बोलणार आहेत, बोलू द्या. तुम्हाला तुमचा सपोर्ट आहे, तुमच्याकडे संधी भेटतीये, त्या संधीचं सोनं करायला शिका. सोमन बच्चा, एक और आपसे सवाल है मुझे पूछना कि आपके रिलेटिव्स या लोगों ने आपका रिजल्ट आने के बाद कैसे उनके आपके लिए मतलब पर्सपेक्टिव था, क्या सोच रहे थे वो भी? मॅम, घरातनं खूप सपोर्ट होता. माझे आई आणि वडील त्यांनी कधीच मला असं म्हटलंच नाही की तू आता सोडून दे. उलट असं व्हायचं की माझा एखादा रिझल्ट नाही आला तर मग माझे वडील घरामध्ये डान्स वगैरे करणार की चल नाही, थोडंसं असं मोटिवेटिंग मला प्रत्येक वेळेस मोटिवेट करत राहायचे. बट बाकीची फॅमिली जरी म्हटलं तरी थोडेफार असतात की मुलगी आहे घरात, तू मोठी आहेस, तुझ्या पाठीवर भाऊ आहे, आहेत की लग्नाचं बघायला पाहिजे, असं बघायला पाहिजे. बट त्याकडे आई वडिलांनी सदा इग्नोरच केलं. ओके ओके, बट बच्चा आप जिस आज पोजीशन पे हो, कुछ और आप कहना चाहोगी अपने फ्रेंड्स फैमिली को कि उन्होंने जिस जगह पे आपको लाया है, उस कंट्रीब्यूशन वुड लाइक टू थैंक फॉर किसी कंट्रीब्यूशन? मॅम, सगळ्यात जास्त तर थँक्यू मम्मी आणि पप्पांना, कारण की ते जर नसते तर आज मी बनूच शकले नसते. आईने खूप सपोर्ट केला. तिच्या कमरेमध्ये बॅक पेन असताना देखील मेन्सच्या वेळेस म्हणायची की नाही राहू दे, मी करून घेते. आणि वडिलांचं असं होतं की मला कुठे एकटं सोडलंच नाही त्यांनी. म्हणजे 5 वर्षाचं लेकरू जसं बसमध्ये आपल्या वडिलांच्या मांडीवर झोपून जातं ना, तसं मला बसचा त्रास होतो खूप जास्त. मला वॉमिटिंग्स आणि ते खूप जास्त व्हायचं. पण माझे मेन्स असायचे असल्यामुळं माझे पप्पा मला रात्री झोपून माझ्या पप्पांच्या मांडीवर मी झोपून जायचे आणि झोपून यायचे, तर मला कळायचं पण नाही माझा बसचा प्रवास. तर थँक्यू सो मच पप्पा आणि मम्मी. माझे फ्रेंड्स ज्यांनी प्रत्येक वेळेस सपोर्ट करत राहिला, प्रत्येक वेळेस दाखवत राहिलं. मी जरी म्हटलं ना की नाही बस झालं आता खूप होतंय, पण ते म्हणायचे नाही नाही होऊन जाईन, आता थोडंसंच तर बाकी, एवढ्या तर मेन्स दिल्या, थोडंसंच आता होऊन जाईन. तर थँक्यू सो मच बाकीचे माझे सगळे कॉलेज फ्रेंड्स, रीडिंगचे फ्रेंड्स आणि मॅम स्पेशली तुम्ही आणि सर, जे की तुम्ही नसते तर बिलकुल हे पॉसिबलच नसतं. बच्चा, आई रियली वांट टू अप्रिशिएट वन थिंग अबाउट हर कि मैं उन सारे पेरेंट्स से ये बात कहना चाहूंगी जो इस वीडियो को सुन रहे हैं कि पूरी दुनिया भी कह दे कि तुम कर लोगे, बच्चा नहीं करता. लेकिन अगर पूरी दुनिया भी कहे तुम नहीं करोगे, लेकिन माँ बाप ने कह दिया कि बाबा हमें भरोसा है तुम कर सकते हो, तो बच्चा कर दिखाता है. Yes, और ma'am. ये आपके सामने एग्जाम्पल है. पेरेंट्स का विश्वास बच्चों की सक्सेस के लिए सबसे बड़ा कंट्रीब्यूटर है. दिस इज स्पेशली फॉर द पेरेंट्स. स्टूडेंट्स, मैं रिक्वेस्ट करूंगी कि आप ये वीडियो अपने पेरेंट्स को बताएं, क्योंकि उनका कंट्रीब्यूशन आपके सक्सेस में सबसे ज्यादा इंपॉर्टेंट है. पूरी दुनिया ने कही हुई ना और माँ बाप की एक हाँ इंसान को कहां से कहां पहुंचा देती है. Nakshada, Yes, I'm ma'am. really proud of you. In fact, I'm really proud to say that you are my student and I really appreciate the efforts of your parents, especially आपकी मम्मी जिसने अपना फिजिकल पेन भूल कर आपको यहाँ पहुंचाया है. Anything else that you want to share and discuss, बच्चा? हाँ मॅम, एक इंटरव्ह्यू के टाइम ऐसा होता, म्हणजे माझं असं झालं होतं की मी इंटरव्ह्यूच्या 20 फेबला माझी RRBची मेन्स होती असिस्टंटची. पण त्या मेन्सच्या नंतर मी येताना काय झालं माहित नाही, घरी आल्यावर मला फूड पॉयझन होऊन गेलं आणि इंटरव्ह्यू होता माझा 8 मार्चला. तर 20 फेब ते 1 मार्चपर्यंत मी कम्प्लिटली बेड रेस्ट होते. सलाईन्स आणि इंजेक्शन चालू होते आणि 2 आणि 3 तारखेला मी मॉक इंटरव्ह्यूला मॅमकडे आले. सरांनी इंटरव्ह्यू घेतला, पण त्यामध्ये मला बँकिंग अवेअरनेस काहीच नाही आलं. मी फक्त ड्रेसिंग करून गेले, उभा राहिले, सरांना 1-2 क्वेश्चनचे आन्सर्स दिले, बट काहीच नव्हतं.
फक्त एवढं लक्षात होतं की नाही, आता हा IBPS POचा इंटरव्ह्यू आहे ना, हा नाही सोडायचा, आता काही पण होऊ दे. मग 3 तारखेच्या नंतर मी 3 ते 7 तारखेपर्यंत बँकिंगचं सगळं वाचलं आणि स्वतःच मेंटली एवढी प्रिपेअर झालं की आता 8 तारखेला काहीही क्वेश्चन आला तर फोडायचा. मॅमनी इथं मॉक इंटरव्ह्यूमध्ये मॅमनी मला जेव्हा बघितलं तेव्हा बोलले की "अक्षता, तू किती बारीक झाली, किती खराब झाली," असं तसं खूप जास्त. आणि मला ते तेवढं होतं लक्षात की नाही, इंटरव्ह्यूवर पण तुझी तब्येत बघून एखादा क्वेश्चन तर करेनच. तर इंटरव्ह्यूमध्ये देखील मला, तुम्ही असं समजू नका की डॉमिनेटिंग पीपल म्हणजे बाकीचेच लोक असतात की आपले फॅमिली मेंबर, फ्रेंड्स हेच डॉमिनेटर असतात. बिलकुल नाही. इंटरव्ह्यूवर देखील डॉमिनेटिंग असतं. तुम्हाला तसा क्वेश्चन कळतातच ते. मी जेव्हा इंटरव्ह्यूच्या चेअरवर बसले, मी त्यांना सांगितलं की मी असिस्टंट लोको पायलटची पण एक्झाम दिली. तर त्यांनी माझ्याकडे बघून मला एक विचारलं की अरे तू तर केवढी बारीक आहेस, तू कसं काय ट्रेन चालवणार गं?" तर मी म्हटलं, "सर, आजकालच्या मुली रॅफल चालवताय तर ट्रेन कोणती मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही असं नका, म्हणजे मेकअप से चेहरे नहीं चमकते, काबिलियत होनी चाहिए." Very good. I really appreciate this thing. I really appreciate this thing. कि सच में it is something that is within you that actually is required to take you up where you want to go. Yes, That's ma'am. so true, Bacha. I'm so proud of you, Akshata. I'm so happy to see you here. Thank you, God ma'am. bless you. And this is the beginning of actual Akshata. Thank you, Thank you ma'am. so Thank much you, for ma'am. coming. Thank you so much.